हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील चौथा पाठ भारतीय कलांचा इतिहास हा धडा शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ. या पाठाचा उर्वरित भाग आता आपण पाहणार आहोत. सुरुवातीचा भाग कला म्हणजे काय, दृक्कला परंपरा आणि दृक्कला, ललित कला, तसेच अभिजात कला आणि लोककला या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या आधीच्या व्हिडिओमध्ये. त्यातील पुढील भाग आता आपण पाहणार आहोत. हस्तलिखितांमधील लघुचित्रे. हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. ही जी हस्तलिखिते होती, हस्तलिखिते म्हणजे हाताने लिहिलेली अनेक जे ग्रंथ होते त्यांना हस्तलिखिते म्हणतात. त्या हस्तलिखितांमध्ये अनेक लघुचित्रे चितारली जात असत, काढली जात असत आणि या लघुचित्रांमध्ये पर्शियन शैलीचा प्रभाव आपल्याला सुरुवातीला दिसतो. आणि त्यानंतर जेव्हा मुस्लिम राजवटी आल्या भारतामध्ये तेव्हा त्या दख्खनी लघुचित्रशैली तेव्हा विकसित झाली. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. भारतामध्ये अनेक विविध सत्ता इथे राज्य करण्यास आल्या होत्या. मग जेव्हा भारतामध्ये मुघल सत्ता इथे राज्य होतं, त्यांचं मुघल सत्तेचं जेव्हा राज्य होतं तेव्हा पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. आणि त्यानंतर जेव्हा भारतामध्ये युरोपीय लोक आले, मुघल सम्राटानंतर मुघल सत्ता जेव्हा संपली, त्यानंतर अनेक काळ गेल्यानंतर भारतामध्ये युरोपीय सत्ता जेव्हा हुकूमत गाजवत होत्या त्यावेळी काय झालं, ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला आपल्याला दिसतो. पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स, माधवराव पेशवे जे होते, सवाई माधवराव पेशवाई जेव्हा होती भारतामध्ये तेव्हा पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव हे पेशवे होते. त्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. आणि या कलाशाळेमध्ये अनेक विविध चित्रकलेचा अभ्यास तिथे केला जात असे. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. जेम्स वेल्स याने. वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. गंगाराम तांबट हे त्या काळातील चित्रकार होते, खूप प्रसिद्ध चित्रकार होते गंगाराम तांबट. त्यांनी वेरूळ, कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेली आहेत. मराठी चित्रकार गंगाराम तांबट जे जेम्स वेल्ससोबत काम करत असत. इथे आपल्याला दिसतंय गंगाराम तांबट यांचे त्यांच्या गुरूंसमवेत रेखाटलेले स्वचित्र हे आहेत गंगाराम तांबट आणि हे त्यांचे गुरु. त्यांनी त्यांचं स्वतःचं चित्र इथे काढलेलं आहे. आणि त्यानंतर इथे सवाई माधवराव आणि नाना फडणवीस आपल्याला दिसत आहेत. यांच्या काळात सवाई माधवराव यांच्या काळात एक स्कॉटिश चित्रकार होते जेम्स वेल्स. त्यांनी कलाशाळा स्थापन केली होती. आणि या जेम्स वेल्ससोबतच काम करणारे एक मराठी चित्रकार होते गंगाराम तांबट. त्यांची चित्रे आजही येल सेंटर फॉर ब्रिटिश आर्ट इथे जतन करून ठेवली आहेत. तसेच वेरूळच्या लेण्यांमध्येही त्यांनी काढलेली चित्रे आजही आहेत. त्यानंतर पुढे चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते. मुंबईत सन 1857मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलींचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. आजही ही जी कलाशाळा आहे यातून आजही अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला येत असतात. जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री ही पाश्चात्य कलाशैलींचे शिक्षण देणारी कलाशाळा होती. त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले. चित्रवस्तूंचे हुबेहूब चित्रण, अत्यंत जसं आहे ते चित्र तसंच ते चित्र उतारणं किंवा ते चित्र रेखाटणं हे पाश्चात्य चित्रशैलीचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे शिल्पकला. शिल्पकला ही त्रिमितीय असते.
शिल्पकला ही त्रिमितीय असते. जसं की आपण पाहिलं चित्रकला ही द्विमितीय असते, तसंच शिल्पकला ही त्रिमितीय असते. शिल्पकला उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू ही सगळी शिल्पकलेची उदाहरणे आहेत. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. शिल्पे ही कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो. यांचा सर्वांचा उपयोग करून शिल्प आकारलं जातं. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. अखंड शिलाखंड म्हणजे एकाच दगडातून हे कोरलं गेलेलं वेरूळचं कैलास लेणं आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. अशोक स्तंभ हा जो आहे, हे अशोक स्तंभ सुद्धा 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले हे जे चित्र आहे ते आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय मानचिन्ह आहे. तर ही सगळी आहे शिल्पकला. शिल्पकलामध्ये मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू यांचा निर्माण केला जातो. शिल्पकला म्हणजे काय तर कौशल्यपूर्ण निर्मिती करणे. मग त्यामध्ये वास्तुशिल्प, काष्ठशिल्प, मूर्तिशिल्प असे अनेक प्रकार शिल्पकलेमध्ये आहेत, आपल्याला आढळतात. त्यानंतर आहे लोकशिल्पकला शैली. लोकशिल्पकला शैलीमध्ये काय आहे आपण आता पाहणार आहोत. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकीच प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती असे आपण म्हणू शकतो. शिल्प म्हणजे एखादी वस्तू तयार करणे किंवा वास्तू म्हणजे शिल्प तयार करणे असे त्याला म्हणतात. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासूनच होती. ती आज तागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसते. ही जी प्रथा आहे, अनेक धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात आणि त्या अर्पण केल्या जातात. मग ही जी परंपरा आहे, प्रथा आहे, ती आजही आपल्याला या राज्यांमध्ये दिसते. बंगाल, बिहार, गुजरात आणि राजस्थान अशा राज्यांमध्ये ही प्रथा आजही चालू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही प्रथा आजही चालू आहे. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, विरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. या सगळ्या गोष्टीसुद्धा शिल्पकलेमध्येच येतात. म्हणजे याचा अर्थ काय की खूप प्राचीन अशी ही शिल्पकला आहे. खूप आधीपासून माणूस शिल्पकला सादर करत आला आहे. त्यानंतर आहे अभिजात शिल्पकला शैली. अभिजात शिल्पकला शैलीमध्ये काय आहे आपण आता पाहणार आहोत. हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. यावरून आपल्याला असे समजते की या सगळ्या मूर्ती ज्या आहेत, या सगळ्या मुद्रा ज्या आहेत, या खूप पूर्वीपासून इथे प्राचीन काळापासून इथे आहेत. प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची ते साक्ष देतात. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानले जाते. सम्राट अशोकाच्या काळात म्हणजे मौर्य काळापासून या सगळ्या गोष्टी घडत आल्या आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप हा प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला. मध्य प्रदेशामध्ये सांची येथील स्तूप जो आहे, सांची स्तूप हा बौद्ध धर्मातील अत्यंत प्रसिद्ध असा हा स्तूप आहे. त्याच्या देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे म्हटले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला. स्तूप म्हणजे काय तर बौद्ध शिल्प स्मारक जे असतात त्यांना स्तूप असे म्हणतात. हे जे सांची येथील स्तूप आहे हे बौद्ध स्मारक आहे आणि हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि तसेच मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यामध्ये हे आहे सांचीचं स्तूप. आणि सम्राट अशोकाने बांधलेले हे संपूर्णपणे विटांचं बांधकाम असलेलं हे स्तूप आहे, सांचीचं स्तूप. त्यानंतर भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला. याची साक्ष आपल्याला भरहूत येथील स्तूपावरील शिल्पाद्वारे मिळते. भरहूत स्तूप हे सुद्धा मध्य प्रदेशमध्येच आहे. भरहूत स्तूप हे बौद्ध अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले हे सुद्धा मौर्य काळात बांधले गेलेलेच स्तूप आहे आणि मौर्य काळात बांधले गेले, परंतु नंतर शुंग काळामध्ये या स्तूपाभोवती वेगवेगळे रचना केल्या गेल्या, जसे की कठडे, तोरण, त्याभोवती असलेले दरवाजे. हे भरहूत स्तूपामधील नंतर शुंग काळामध्ये याचं बांधकाम झालं. परंतु भरहूत स्तूप हे सुद्धा बौद्ध अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेलं स्तूप आहे, बौद्ध स्मारक आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला.
त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झालेला आपल्याला आढळतो. त्यानंतर त्यामुळेच भारताबाहेरील देशामध्ये झाल्यामुळेच बौद्ध स्तूप जे आहेत किंवा बौद्ध स्मारकं असतील ती इतर देशांमध्येही आपल्याला आढळतात. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे. तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले. हे जे बोरोबुदूरचं स्तूप आहे हे युनेस्कोने 1991 साली जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलं आहे, जे सर्वाधिक मोठं स्तूप आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, भारतीय मूर्तिविज्ञान. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयास आली. गांधार शिल्पकला शैली कुठे उदयास आली तर अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशामध्ये. ग्रीक आणि पर्शियनचा प्रभाव त्या गांधार शैलीवरती आपल्याला आढळतो. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पकला शैली उदयास आलेली आपल्याला आढळते. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. ही जी मथुरा शैली आहे या मथुरा शैलीनेच भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. या सगळ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. मूर्तिविज्ञान म्हणजे काय, मूर्तिकला म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. मूर्तिकला ही नवपाषाण युगातील संस्कृती आहे, म्हणजे खूप प्राचीन अशी ही परंपरा संस्कृती आहे. मूर्तिकला ही सुद्धा त्रिमितीय असते. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहण्यास आपल्याला मिळते. देवांच्या अनेक प्रतिमा नाण्यांवरती आपल्याला आढळतात. कुशाण नाण्यांवर पहिल्यांदा आपल्याला ही पाहायला मिळते. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. म्हणजे भारतीय मूर्तिविज्ञान हे कसं असलं पाहिजे, त्याचे नियम काय आहेत, तर या सगळ्या गोष्टी केव्हा तयार झाल्या, गुप्त काळामध्ये तयार झाल्या. आणि इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत की कांस्यमूर्ती घडवण्याची कला केव्हा विकसित झाली तर चोळ राजांच्या अधिपत्याखाली ही कला विकसित झाली 9व्या ते 13व्या शतकात. त्यामध्ये शिव पार्वती, नटराज, लक्ष्मी विष्णू यांसारख्या देवदेवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. इथे आपल्याला दिसते नटराजाची मूर्ती. या मूर्तीचा सुद्धा खूप इतिहास महत्त्वाचा आहे. नटराजाची जी मूर्ती आहे ही मूर्ती म्हणजे भगवान शंकराची अतिप्राचीन अशी मूर्ती आहे, जिला 4 हात आहेत आणि त्याच्या 4ही बाजूला अग्नी वेढलेल्या आहेत. तांडव नृत्य करणारी ही नटराजाची मूर्ती आहे. नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता किंवा नृत्यकलेची महत्त्वाची देवता म्हणून नटराज या मूर्तीचं पूजन केलं जातं. दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये अशीच शिल्पे आपल्याला आढळून येतील. नटराजाची मूर्ती ज्या पद्धतीची आहे या शैलीतील अनेक मूर्ती आपल्याला दक्षिण भारतातील मंदिरात आढळून येतील. त्यानंतर स्थापत्य आणि शिल्पकला. भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्याची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते. स्थापत्यकला आणि शिल्पकला या दोन्हींचं उदाहरण म्हणजे लेणी असतात. अनेक कोरीव लेणी आपल्याला माहिती आहेत. अजिंठ्याची लेणी आहे, त्यानंतर वेरूळची लेणी आहेत औरंगाबादमधील, तसेच एलिफंटा केव्ज म्हणजे मुंबईमधील सुद्धा लेणी आहेत, ज्यामध्ये वेगवेगळी शिल्प आपल्याला आढळतात. कोरीव शिल्प तिथे असतात. प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यावर कोरलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. वेरूळच्या लेण्यामध्ये आणि अजिंठ्याच्या लेण्यामध्ये आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे भरपूर प्रमाणात जाणवतील. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ इथे दिसते. अजिंठा लेणे 19 प्रवेशद्वार आहे, 19 क्रमांकाचं हे प्रवेशद्वार आहे अजिंठा लेण्याचं. त्यानंतर या ज्या लेणी आहेत महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ, या लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. युनेस्कोने जाहीर केलेल्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं. भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. गुप्त काळामध्ये मंदिर स्थापनाची सुरुवात झाली. गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा
आणि त्याबाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. अत्यंत साधी मंदिरे तेव्हा बांधली जात असत. फक्त गाभारा आणि त्याबाहेर असलेली 4 स्तंभ. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. म्हणजे त्यामध्ये अजून सुधारणा झाल्या होत्या, आणखी सुधारणा झाल्या होत्या. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत मंदिर स्थापत्य हे पूर्ण विकसित झालं होतं. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. जसजसं माणसाला त्या गोष्टीबाबतचं ज्ञान येत गेलं किंवा त्यातील अनेक माहिती जेव्हा माणसाला झाली, त्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये विकास घडत गेलेला आपल्याला दिसतो. सुरुवातीला जेव्हा मंदिर स्थापत्यकला उदयास आली गुप्त काळामध्ये, तेव्हा जी मंदिरे बांधली जात होती ती अत्यंत साधी होती. म्हणजे 4 खांब आणि मध्ये गाभारा आणि ओसरी इतकंच. परंतु त्यानंतर इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये या गोष्टीमध्ये विकास होत गेला. म्हणजे त्याच्या रचनेमध्ये विकास होत गेला. आणि त्यानंतर मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्यामध्ये तर अनेक शैली विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर शैली आणि दक्षिण भारतातील द्राविड शैली या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. या 2 शैलीमध्ये बांधलेली मंदिरं आजही खूप प्रसिद्ध आहेत, नागर शैली आणि द्रविड शैली. नागर शैली म्हणजे काय, तर ही उत्तर भारतातील स्थापत्यकलांपैकी ही एक शैली आहे, नागर शैली. आणि या शैलीचा प्रसार आपल्याला हिमालयापासून ते विंध्य पर्वतांपर्यंत दिसून येतो. आणि ही जी नागर शैली आहे, या नागर शैलीमध्ये जी मंदिरं बांधलेली असतात ती चतुष्कोणी मंदिरं असतात. आणि या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की या मंदिरात गाभारा असतो आणि मंडप असतो. अशी या शैलीतील मंदिरं असतात. तसेच नागर शैली असे नाव का पडले, तर नगरामध्ये या मंदिरांचा निर्माण होत गेला. नगरात निर्माण होणारी मंदिरे म्हणून नागर शैली असे या शैलीला असं नाव पडलं आहे, नागर शैलीचं. त्यानंतर द्राविड शैली सुद्धा इतकीच महत्त्वाची आणि प्रसिद्ध आहे. द्राविड शैलीला असे नाव का पडले, तर दक्षिण भारतातील ही स्थापत्यकला आहे. दक्षिण भारतात ही कला विकसित झाली म्हणून या शैलीला द्राविड शैली असं नाव पडलं. द्रविड शैलीतील मंदिरे जी असतात ती चौकोनी वर्गाकार असतात आणि पिरॅमिड आकाराची असतात. पिरॅमिड टाईप यांची रचना असते आणि या मंदिरांना अनेक मजले असतात. या मंदिरांची वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत, या शैलींची वैशिष्ट्ये पाहत आहोत की नागर शैलीतील मंदिरे किंवा नागर शैलीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि द्रविड शैलीची वैशिष्ट्ये काय आहेत. द्रविड शैलीची मंदिरे ही उंच असतात आणि त्यांच्या भोवती अशी भरपूर जागा असते आणि त्या जागेमध्ये अनेक छोटी छोटी मंदिरे असतात. तर अशा या 2 शैली आहेत, नागर शैली आणि द्रविड शैली. या दोन्हीमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर शैली असे म्हणतात. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमीज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. भूमीज मंदिर शैली जी महाराष्ट्रामध्ये आढळते आणि नागर शैली यांच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. भूमीज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. इथे द्राविड शैलीचे गोपूर म्हणजे प्रवेशद्वार आपल्याला दिसतंय. त्यानंतर हे माहीत करून घ्या, महाराष्ट्रातील 12व्या ते 13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंथी मंदिरे आजही आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात. हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती म्हणजे ताऱ्यांप्रमाणे असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागलेली असते, त्यामुळे त्याला तारकाकृती असे म्हटले जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहावयास मिळतो. तारकाकृती म्हणजे आपल्याला लक्षात येत असेल की स्टार्सच्या आकारामध्ये या मंदिरांची रचना असते आणि त्यामुळे छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम तिथे आपल्याला मिळतो. सावली पडते आणि त्यामुळे तिथे सुंदर असं ते मंदिर दिसतात. हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. सांधण्यासाठी म्हणजे ते दगड एकमेकांवर रचण्यासाठी, त्यांची भिंत तयार करण्यासाठी चुना वापरलेला नसतो. मध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. हे या मंदिराचं वैशिष्ट्य असतं की त्यांच्यामध्ये खोबणी केल्या जातात. खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने ती भिंत उभारली जाते. त्यामध्ये चुना वापरला जात नाही. दगडं एकमेकांवर जेव्हा रचली जातात भिंत बांधण्यासाठी, तेव्हा चुन्याचा वापर केला जात नाही. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अमरेश्वर, नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर,
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे आपल्याला पाहावयास मिळतात. इथं गोंदेश्वरचं मंदिर आहे सिन्नरचं. इथे आपण पाहतोय की या मंदिरांमध्ये तारकाकृती अशा भिंती असतात. अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. इथंपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आत्तापर्यंत आपण नागर शैली, द्रविड शैली पाहिली, शिल्पकला म्हणजे काय पाहिली, अभिजात शिल्पकला म्हणजे काय पाहिलं या व्हिडिओमध्ये. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.